जो आपला प्रेझेंट टेन्स आहे याचे जे 4 उपप्रकार पडतात ते पाहिले. म्हणजे सिंपल प्रेझेंट इथे सब्जेक्ट गिवन ऑब्जेक्ट. नेक्स्ट पाहिला कंटिन्यू प्रेझेंट सब्जेक्ट एम इज आर प्लस बिफोर प्लस सब्जेक्ट. नेक्स्ट पाहिला प्रेझेंट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट हॅव हॅज बिफोर ऑब्जेक्ट. नंतर पाहिला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस दॅट मीन सब्जेक्ट हॅव बीन बिफोर ऑब्जेक्ट. तर आता पाहणार आपण सिंपल पास्ट टेन्स जो पास्ट टेन्स मध्ये सुद्धा पास्ट टेन्स सुद्धा किती प्रकार पडतात 4. दॅट मीन सिंपल पास्ट कंटिन्यू पास्ट पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्यू. आणि आपण जो एकदम मोठा आहे तो आहे सिंपल पास्ट. त्याला स्टार्ट करू आपण. सिंपल पास्ट टेन्स या मध्ये आपण साधा भूतकाळ. तर याचं स्ट्रक्चर आधी समजून घ्या. याची सोपं आहे की ज्याप्रमाणे सिंपल प्रेझेंट आहे आपण सिंपल पास्ट टेन्स सुद्धा याचं स्ट्रक्चर आहे. यात सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट आणि V2 मीन्स काय सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. दॅट मीन क्रियापदाचे कोणते रूप दुसरं. आणि यासाठी मी तुम्हाला प्रत्येक म्हणतो की वर्ब किती महत्त्वाचे आहे. त्या टेन्समध्ये टेन्स शिकत असताना तुम्हाला जर वर्ब माहिती नसते की जसं बा आपण याचा आधी स्ट्रक्चर लिहू. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. इंग्रजीत काय म्हणतो आपण कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. कर्ता क्रियापदाचे रूप तर पहा V2 म्हणजे काय सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. जसं गो वेन गॉन कोणतं लागेल वेन. आय वेन टू शिटाळा. असं काय ना मी शिटाळा नाही मी शिटाळ्याला गेलो गेली. काय म्हणजे गेली बोला मी शिटाळ्याला गेलो किंवा मी शिटाळ्याला गेली. तर पहा ही हा टेन्स समजून घेण्याआधी लक्ष आहे प्रत्येकाचं आपण आपला प्रवास कशा प्रकारचे पाहणं महत्त्वाचं. आधी पाहिलं तर आय गो टू सुटाळा मी सुटाळा. आय एम गोइंग टू सुटाळा मी सुटाळा जा. आय हॅव गॉन टू सुटाळा मी सुटाळाला गेली. आय हॅव बीन गोइंग टू सुटाळा मी अर्ध्या तासापासून सुटाळ्याला जात आहे. नेक्स्ट आता आपण काय टेन्स आहे सिंपल पास्ट. आणि सिंपल पास्ट मध्ये काय आलं आय वेंट टू सुटाळा मी सुटाळ्याला गेलो. लक्षात आलं प्रत्येकाच्या. once again I will take care of this simple past. Subject V2 object. You can take take care of this simple past. अब कौन आएगा सर सिंपल पास्ट टेंस स्टार्ट बैठे स्टार्ट. वेरी गुड सिद्धू. यस कौन सा सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. वेरी गुड. कौन सा कर दूं सब्जेक्ट प्लस V2 ऑब्जेक्ट. वेरी गुड. अजून सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 ऑब्जेक्ट. आता कोण सांगते यस सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. वेरी गुड. तू सांग सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. हा यस. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. अजून कोण सांगते हा सांग स्टार्ट बैठे V2
व्हेरी गुड एकदम. अजून हे सांगितलं का? सांगितलं का? हे टेन्स किती महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं की टेन्स जर आले तुम्हाला यू कॅन स्पीक तुम्हाला इंग्लिश स्पीक करणं काही अगदी सोपंच आहे. आणि मी बरोबर सांगितले की एकदा तुम्ही समजलं तुम्हाला आयुष्यभर टेन्स अभ्यास करण्याची गरज नसते. तुम्ही शिक्षक झाल्यानंतर किंवा टीचर झाल्यानंतर तुम्हाला गॅरंटी की तुम्हाला ग्रुप घेण्याची गरज भासणार शिकवताना. कारण मला जे 8वी 9वी 10वीला जे शिक्षक होते